क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 14 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही सिरीज आपण जे आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीची सिरीज. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रिक संघटना. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय होता? केरळचे पहिले पूर्णतः दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण बनणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं थान्या नाथन सी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर होता. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. स्कॅल्प, स्टार्म शेडो हे क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या 2 देशांनं संयुक्तपणे विकसित केलेलं आहे? तर हे 2 देश कोणते आहेत? तर हे 2 देश आहेत फ्रान्स आणि युनायटेड किंगडम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्कॅल्प, स्टॉर्म शेडो संयुक्त विकास फ्रान्स आणि युनायटेड किंगडम. प्रकार हवेतून जमिनीवर मारा करणारे क्रूज क्षेपणास्त्र. उत्पादक MBDA युरोप. विशिष्ट स्टेल्थ क्षमता, रडारला चकवा देण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. अचूकता GPS आणि थर्मल इमेजिंगमुळे लक्ष्याचा अचूक वेध असू शकतो. पल्ला साधारणतः 250 ते 500 किमीपेक्षा जास्त. वाहक विमाने राफेल, टायफून आणि मिराज 200. तर ही महत्त्वाची माहिती या क्षेपणास्त्राबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणत्या राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी 10 फरवरी 2026 रोजी लखपती बिटिया योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 च्या अहवालात भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारतच्या स्थानावर 45वा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताची कामगिरी, भारताची रँक किती आहे? 45वी आहे. किती देशापैकी? 127 देशापैकी. प्रगती 4 स्थानाची सुधारणा झालेली आहे 2024च्या कंपॅरिझनमध्ये. आणि 2024मध्ये भारताची रँक किती होती? तर 49वी भारताची रँक होती. जागतिक प्रथम AI संशोधन, दूरसंचार गुंतवणूक आणि ITC सेवा निर्यात. उत्पन्न गट निम्न मध्यम उत्पन्न देशात श्रेणीत दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. स्थान पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन द्वारा प्रकाशित करण्यात आलेला अहवाल. आणि प्रथम जे 3 टॉप 3 देश कोणकोणते आहेत? तर अमेरिका प्रथम क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आणि तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची इंडेक्स आहे. तुम्ही याबद्दल जे पण माहिती आहे ते नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत टॅक्सी या सहकारी आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करणारे भारताचे पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत? तर तो केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. सर्वात तरुण भारतीय ॲनालॉग अंतराळवीर बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? तर हा मान आदित्य पांडे यांना मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. आणि ते गुजरात राज्याचे आहेत. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सर्वात तरुण भारतीय ॲनालॉग अंतराळवीर बनण्याचा मान आदित्य पांडे यांना मिळालेले आहे. वय किती आहे? 17 वर्ष. आणि कुठले आहेत? ढोलावीरा, कच्छ, गुजरात इथले, व्हाईट डेझर्ट इथले आहेत. मोहीम 8 दिवसाच्या सेम्युलस्टर लुनर हॅबिटॅट चंद्र मोहीम सदृश मोहीमसाठी त्यांची निवड झालेली आहे. AAKA स्पेस स्टुडिओ नोंदणीकृत स्पेस युटर द्वारा आयोजित करण्यात येणार आहे. विशेष भूमिका ते केवळ अंतराळवीर नव्हता, तर त्यांनी मोहिमेसाठी लागणारे हार्डवेअर आणि IoT सिस्टम स्वतः डिझाईन केलेले आहे. तर ही डिझाईन आदित्य पांडे यांनी केलेले आहे.
ॲनालॉग अंतराळवीर म्हणजे काय? जे पृथ्वीवर राहून अंतराळासारखे कठीण परिस्थितीत उदाहरण विलगीकरण मर्यादा संसाधनांचे अनुभव घेता त्यावर संशोधन करतात. तर ॲनालॉग अंतराळवीर म्हणजे ही महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या एक्झाम पॉईंट ऑफ आदित्य पांडे हा व्यक्तिविशेष म्हणून खूप महत्त्वाचे आहेत. तर एक्झाम पॉईंट ऑफ ही माहिती सर्व नोट डाऊन करून ठेवा. चला आता आपण पुढला प्रश्न पाहूया. क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटी 2026 अनुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जगातलं सर्वात परवडणारा म्हणजे अफोर्डेबल शहर कोणते आहे? तर हा शहर आहे आपला भारताच्या राजधानी दिल्ली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटी रँकिंग 2026 अनुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी दिल्ली हे जगातलं सर्वात परवडणारं मोस्ट अफोर्डेबल शहर ठरलेलं आहे. जागतिक रँकिंग भारताच्या दिल्ली शहराची पहिली. अफोर्डेबल स्कोर किती आहे? 96.5. किती गुणा म्हणून? 100 गुणा म्हणून. आणि इतर शहर जर भारताचे बघितलं तर मुंबई 11व्या क्रमांकावर आहे, बेंगळुरू 15व्या क्रमांकावर देखील हे टॉप 20मध्ये हे 3 शहरे आहेत. एकूण रँकिंगमध्ये सुधारणा. दिल्ली 7 स्थानाची झेप घेत एकूण 104व्या स्थानावर त्यांनी आपलं स्थान पटकावलेलं आहे. प्रगती. मुंबई 98 आणि बेंगळुरू 108 आणि चेन्नई 128 या शहरांमध्ये बी रँकिंगमध्ये मोठी सुधारणा झालेली आहे. तर ही क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटी रँकिंगबद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न. 9वा गोवा पक्षी महोत्सवाची मुख्य थीम काय होती? तर 9व्या गोवा पक्षी महोत्सवाची मुख्य थीम मॅजेस्टिक मेहदाई हे थीम होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतात दरवर्षी राष्ट्रीय महिला दिवस नॅशनल वुमन्स डे कधी साजरा केला जातो? तर तो 13 फरवरीला साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतात दरवर्षी 13 फरवरीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो. कोणाच्या जयंतीनिमित्त? भारतातील कोकिळा सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त. 13 फरवरीला 1879मध्ये हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. महत्त्वाचे कार्य त्यांनी कोणकोणते केलेले आहेत? महिलांचे हक्क सक्षमीकरण आणि स्वातंत्र्य लढ्याला त्यांचे योगदान स्मरण करतात. विशेष कामगिरी. सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिला भारतीय महिला अध्यक्षा होती 1925मध्ये आणि स्वतंत्र भारताची पहिली महिला राज्यपाल पण होत्या उत्तर प्रदेश या राज्याचे. जागतिक महिला दिवस. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. आणि भारताचे जे राष्ट्रीय महिला दिवस आहे तो कधी साजरा करण्यात येतो? तर 13 फरवरीला भारतीय कोकिळा सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न. ग्राहक किमती निर्देशांक CPIचे आधारवर्ष 2012हून बदलून आता कोणता करण्यात आलेला आहे? तर 2024 करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. CPI आधारवर्ष बद्दल. नवीन आधारवर्ष 2024. जुने आधारवर्ष कोणते होते? 2012. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. लागू केव्हापासून होणार आहे? जानेवारी 2026 पासून. वस्तूची संख्या 299 वरून 358 एवढी करण्यात आलेली आहे. नवीन भर. OTT, नेटफ्लिक्स, अमेझॉन, ई-कॉमर्स, CNG आणि ग्रामीण गृहनिर्माण याच्यावर नवीन भर देण्यात आलेला आहे. वेटेज बदल. अन्नावरून फूड खर्च भार कमी करून सेवेच्या क्षेत्रावर भार वाढवलेला आहे. विभाग. सांख्यिकी मंत्रालय या विभागाद्वारे हे आधारवर्ष बदल करण्यात आलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल CPI आधारवर्ष बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. IGBC प्लॅटिनियम रेटिंग मिळवणारा भारताचं पहिलं प्रमुख बंदर मेजर पोर्ट कोणतं ठरलेलं आहे? तर ते आहे VO चिदंबरम पोर्ट. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. VO चिदंबरम पोर्ट. VOC हा तामिळनाडूमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तामिळनाडूमध्ये कुठे आहे? थुत्तुकुडी इथे. हरित उपक्रम 100% सौर ऊर्जेचा वापर. ऊर्जा हरित हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी प्रसिद्ध हा पोर्ट आहे. संस्था इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल IGBC द्वारा सन्मानित. वैशिष्ट्य शून्य उत्सर्जन झिरो इमिशन कडे वाटचाल करणारी हा स्मार्ट पोर्ट आहे. तर ही महत्त्वाची माहिती VO चिदंबरम पोर्ट बद्दल.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपल्या चालू घडामोडीचे प्रश्न सिरीज आहे तिथे एक्झाम पॉईंटमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रिक्स संघटना. 2026ची ब्रिक्स जी पण बैठक आहे ते दिल्लीमध्ये झालेली आहे आणि त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर ही खूप महत्त्वाची संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो. इथले एक एक पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवा आणि नोट डाऊन करून ठेवा. आता ब्रिक्स अध्यक्षपद 2026चं कोणाकडे आहे? भारताकडे आहे. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. 18वी ब्रिक्स शिखर संमेलन भारतात होणार आहे. तर तुम्हाला असा प्रश्न असू शकतो, 18वी ब्रिक्स संमेलन कुठे होणार आहे? तर भारतात होणार आहे. हा असताना ब्राझील करून भारताला झालं आहे. म्हणजे 17वी ब्रिक्स संमेलन कुठे झालेली होती? तर ब्राझीलमध्ये झालेली होती. 17वी ब्रिक्स संमेलन ब्राझीलमध्ये झालेली होती. ब्रिक्स स्थापना केव्हा झाली? 2006 या वर्षी. ब्रिक्स 2011मध्ये दक्षिण आफ्रिका इथे सामील झाला. सध्या किती देश आहेत? तर सध्या 11 देश ब्रिक्समध्ये आहेत. ब्रिक्स जगाच्या 45% आणि GDPच्या 50% लोकसंख्या एवढ्या ब्रिक्समध्ये आहेत. आता आपण ब्रिक्सबद्दल माहिती पाहूया. ब्रिक्स ही जगातली 5 प्रमुख उद्योगमयी अर्थव्यवस्था इमर्जिंग इकॉनॉमीच्या एक महत्त्वाची संघटना आहे. ब्रिक्स म्हणजे काय? ब्रिक्स हे नाव 5 देशाच्या नावाच्या पहिल्या अक्षरातून तयार झालेलं आहे. B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना, S फॉर साऊथ आफ्रिका. इतिहास आणि स्थापना संकल्प 2001 मध्ये गोल्डमॅन सॅक्सचे अर्थतज्ञ जिम ओ नील यांनी ब्रिक्स ही संकल्पना मांडली होती. पहिली बैठक केव्हा झाली होती? 2006 मध्ये या देशाचे परराष्ट्र मंत्र्यांनी पहिली बैठक घेतलेली होती. पहिली शिखर परिषद 16 जून 2009 रोजी रशियाच्या एकोनतरीबर्ग येथे पहिली औपचारिक शिखर परिषद पार पडली. दक्षिण आफ्रिकाचा प्रवेश सुरुवातीला हा गट फक्त ब्रिक होता. 2010 मध्ये इथे दक्षिण आफ्रिका यात सामील झाला आणि त्याचे नाव ब्रिक्स झालं. प्रमुख उद्दिष्ट काय आहे या ब्रिक्स संघटनेचे? ह्या देशामध्ये आर्थिक व्यापारी सहकार वाढवणं, जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत पाश्चात्य देश उदाहरण अमेरिका, युरोपचा प्रभाव कमी करणं आणि विकसनशील देशांच्या हिताचे रक्षण करणं, शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी एकमेकांना मदत करणं हा ब्रिक्सचा मुख्य उद्दिष्ट आहे. ब्रिक्स महत्त्वाचे संस्था कोणकोणती आहे? न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापना 2014 मध्ये फोर्टीला ब्राझील. शिखर परिषद या बँकेची स्थापनेचा निर्णय झाला. मुख्यालय कुठे आहे? न्यू डेव्हलपमेंट बँकचा शंघाई चीन येथे. उद्दिष्ट काय आहे? सदस्य देशांमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाच्या प्रकल्पाला कर्ज पुरवठा करणं हा न्यू डेव्हलपमेंट बँकचा मुख्य उद्देश आहे. याला ब्रिक्स बँक असं तर म्हणून संबोधतात. ब्रिक्सचं महत्त्व जागतिक स्तरावर एकूण लोकसंख्येपैकी 42% लोकसंख्या या देशामध्ये राहतात. जगातली GDP मध्ये या देशाचा वाटा सुमारे 27% आहे आणि जगाच्या एकूण जमिनीपैकी 30% क्षेत्र या देशामध्ये आहे ब्रिक्स देशामध्ये. त्यानंतर आपण याबद्दल नवीन विस्तार, आता ब्रिक्सच्या विस्ताराबद्दल आपण माहिती पाहूया. ब्रिक्स 2024 मध्ये पासून ब्रिक्समध्ये नवीन देशाचा समावेश झालेला आहे, ज्यामुळे ही संघटना आता अधिक शक्तिशाली झालेली आहे. नवीन सदस्य इजिप्त, इथिओपिया आणि इराण आणि संयुक्त अरब अमिरात. पण संयुक्त अरब अमिरात अद्याप सामील होणारा अंतिम निर्णय घेतलेला नाही. तर अर्जेंटिना सामील होण्यास त्याने नकार दिलेला आहे. शिखर परिषद ब्रिक्सची शिखर परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. 2023ची परिषद दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग येथे झाली. 2024ची रशिया कझान येथे झाली आणि 2025ची ब्राझील आणि 2026ची आपल्या भारतात दिल्लीत येथे होणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती ब्रिक्स संघटनाबद्दल. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी असतो, क्वेश्चन ऑफ द डे. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक करप्शन प्रिसेप्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे तुमच्या 87वा, ऑप्शन क्रमांक आहे 2 तुमच्या 85वा, ऑप्शन क्रमांक 3 आहे 91 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 90वा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी चालेल, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी चालू घडामोडीची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.